अरे पळून गेला तुला दादा, अरे पळून गेला तुला दादा, अरे पळून गेला तुला दादा, अरे पळून गेला तुला दादा. शरद पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेब तू मागे बोला, जयंत पाटील साहेब तू मागे बोला, सुप्रिया ताई तू मागे बोला, सुप्रिया ताई तू मागे बोला, रोहित पवार तू मागे बोला, रोहित पवार तू मागे बोला. शरद चंद्र पवार साहेबांचा, शरद चंद्र पवार साहेबांचा. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अरे या पक्ष चोरण्याचं करायचं काय, अरे या पक्ष चोरण्याचं करायचं काय. पवार साहेब तुम संघर्ष करो, पवार साहेब तुम संघर्ष करो. अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. रोहित दादा तुम आगे पढ़ो, रोहित दादा तुम संघर्ष करो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, रमाईंचा जय हो, रमाईंचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद पवार तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरकारचं करायचं काय, अरे ह्या पक्ष चोरांचं करायचं काय, अरे ह्या ऐकणं लोकांचं करायचं काय. शरद पवार साहेबांचं जय असो, शरद पवार साहेबांचं जय असो, शरद पवार साहेबांचं जय असो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. शरद पवार जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. शरद पवार जिंदाबाद. हम नहीं डरते, हम नहीं डरते, मरीजों में से हम नहीं डरते, हम नहीं डरते, हम नहीं डरते, मरीजों में से हम नहीं डरते, हम नहीं डरते, हम नहीं डरते, मरीजों में से हम नहीं डरते, हम नहीं डरते, हम नहीं डरते. मरीजों में से हम नहीं डरते. अरे तो नाही झाला काकाचा, तो काय होणार लोकांचा, अरे तो नाही झाला काकाचा, तो काय होणार लोकांचा, अरे तो नाही झाला काकाचा. तो काय होणार लोकांचा. शरद चंद्र पवार साहेबांचा, शरद चंद्र पवार साहेबांचा, शेतकरी नेता शरद चंद्र पवार साहेबांचा. अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. अजितदादाचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, गद्दार अजितदादाचं करायचं काय. खाली मुंडका वर पाय. शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद पवार तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे देश का नेता कैसा हो, शरद पवार कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, शरद पवार कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो. शरद पवार कैसा हो. जाहीर विषय, जाहीर विषय. शरद पवार
शरद पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते हो सगळ्यांचे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा. जय पाटील साहब तुम आगे बढ़ो, जय पाटील साहब तुम आगे बढ़ो. थँक्यू. तुम्ही थांबा ना, आम्ही होतो. साहेबांनी दिले आम्हाला 50% का? काल निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात जो काही निकाल दिला म्हणजे तो अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे. खरं म्हणजे अपेक्षित आम्हाला ते होतंच, पवारसाहेबांच्या कार्यकर्त्याला हे अपेक्षित होतंच आहे. परंतु जेवढे सबळ पुरावे पवारसाहेबांनी पक्ष काढला, कारण जे काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात जे घडलं तेव्हा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे हे हयात नव्हते. परंतु शरद पवार साहेब हयात असताना त्यांचा पक्ष विस्कवून घेतला जाईल असं कधीच कोणाला महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं नव्हतं. परंतु काल या केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आणि शरद पवार साहेबांचा पक्ष हा अजित पवारांना दिला, त्यांचं चिन्ह अजित पवारांना दिलं. याचा खरं म्हणजे आमची सर्व जिल्ह्यातील पवारसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्त्याचा जाहीर निषेध करतो. कारण संबंध महाराष्ट्र संबंध देश पाहतोय की आज जो काही कालचा जो काही हा निकाल आहे, हा निकाल केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हा निकाल त्यांना लिहून दिला आणि तो फक्त निवडणूक आयोगाने डिक्लेअर केला. की या ठिकाणी निवडणूक आयोगालाही स्वतःचं स्वायत्तता राहिली नाही, त्याचे स्वतःचे अधिकार राहिले नाही. म्हणजे आज न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा इथपर्यंत हाही संशय निर्माण झालेला आहे. परंतु जे काय झालं, आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काम करायला कार्यकर्त्याला आम्हाला कुठली अडचण नाही. कारण शरद पवार साहेबांचं जे कार्य आहे, जे कर्तृत्व आहे, आज एवढ्या 84 वर्ष वयातसुद्धा ते एवढं काम करतात आणि त्यांची भीती, त्यांची दहशत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला, मोदी शहांना, फडणवीसला वाटते. म्हणून खरा सारा खटाटोप त्यांचा शरद पवार साहेब त्यांना देशामध्ये केंद्रबिंदू दिसतात आणि म्हणून त्यांच्याभोवती त्यांनी फास आवळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. की तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल, कोणतीही घटना घडू द्या त्याच्यामागे शरद पवार साहेबांचाच हात असल्याचं हे सतत कायम सांगत असतात. परंतु अरे पवारसाहेबांनी कर्तृत्व आहे, त्यांनी देशामध्ये, राज्यामध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार असेल अशा प्रकारचं वाईट कधी त्यांनी केलं नाही. या भारतामध्ये जेव्हा ते कृषीमंत्री होते, आज कृषीमंत्री कोण आहे या देशातल्या माणसाला सांगता येत नाही. परंतु जेव्हा शरद पवार साहेब कृषीमंत्री या देशात झाले त्यावेळी 72,000 कोटीचं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. अनेक शासनाच्या 100% अनुदानाच्या योजना त्यांनी सुरू केल्या. या देशाला यशवंतराव चव्हाणांच्या नंतर खरा काही वारसा भारताला मिळाला असेल, देशाला, राज्याला मिळाला, तो शरद पवार साहेबांच्या रूपाने मिळाला. परंतु आज हे सगळे विचार मातीत गाडायचे, त्यांनी केलेलं कार्य मातीत गाडायचं आणि या भारतीय जनता पक्षाला स्वतःचा पक्षाची सत्ता राज्यात, देशात राहावी म्हणून त्यांनी सर्व कायदे पायदळी तुडवले आहेत. या सकाळी त्यांनी राज्यातल्या जनतेचे प्रश्न काय आहेत, या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न काय, शेतीमालाला भाव मिळत नाही, उद्योगधंदे बंद पडलेत, बेरोजगारी वाढली, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, या ठिकाणी आमच्या महिला युवती या त्यांना संरक्षण मिळत नाही, अत्यंत वाईट, प्यायला लोकांना पाणी नाही, रस्ते नाहीत, 24 तास वीज मिळत नाही आजपर्यंत. असे अनेक रोजगाराचे, अनेक बेरोजगारीचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. परंतु या कुठल्याही प्रश्नाकडे लोक, आज हजारो लोक, तरुण लोक या ठिकाणी आत्महत्या करत आहेत. अनेक प्रश्न राजकारणात, या आरक्षणाचे प्रश्न आहेत, आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी लोकांमध्ये झुंजी भांडणं लावल्यात, जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला.
हजारो कोटी देवाधर्माच्या नावावरती फक्त या ठिकाणी उधळण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. लोकांना, या देशातल्या लोकांना, राज्यातल्या लोकांना भावनिक करायचा प्रयत्न केला आणि त्याने एकीकडे भावनिक करायचा प्रयत्न लोकांना केला आहे, दुसरीकडे लोकशाहीमध्ये जे काही विरोध करतायत, जे लोकांपर्यंत सत्य पोहोचलं पाहिजे, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही सगळी मंडळी करते. आणि कालचा जो काही त्यांनी जो निर्णय या ठिकाणी दिला, अत्यंत वाईट निर्णय दिला, तो निर्णय या देशातल्या, राज्यातल्या जनतेला पचनी पडला नाही. खरं म्हणजे त्यांनी, आता आमच्या मराठीत म्हण आहे की हाताने दगड पायावर पाडून घेतला, अशी परिस्थिती त्यांनी केली आणि त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांनी किती पक्ष फोडू देत, त्यांनी किती दुनिया फोडू देत, फक्त या ठिकाणी शरद पवार त्यांना झुकले नाहीत, पवारसाहेब त्यांना वाकले नाहीत. अनेक वेळा त्यांनी पवारसाहेबाला प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने हे करण्याचा, परंतु या ठिकाणी शरद पवारसाहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. रोहितदादा पवारांना ईडीची एकाच दिवशी नोटीस येते, 13 तास त्यांची चौकशी होते. दुसरीकडे जयंत पाटील साहेबांना त्याच दिवशी नोटीस काढतात आणि पक्षाची सुनावणी विधान भवनामध्ये ठेवतात. त्या ठिकाणी आमचे खासदार अमोल कोल्हे असतील, जयंत पाटील साहेब असतील, राजेश टोपे साहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी तिकडे थांबवतात का इकडे रोहितदादाला एकाच वेळेला वेगवेगळ्या पातळीवरती आमच्या पवारसाहेबांना, आमच्या पवारसाहेबांच्या सर्व महाराष्ट्रातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. अडकवून ठेवलं आहे की हे नेते राज्यात फिरले नाही पाहिजे, त्यांनी प्रचार केला नाही पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना पक्ष वाढला नाही पाहिजे. कारण त्यांना फक्त भीती आहे ती शरद पवार साहेबांची आहे. त्यांना धनाजी संताजी जसा पाण्यात लोकांना दिसतो असा, तसे शरद पवार साहेब त्यांना हर ठिकाणी कुठेही त्यांना शरद पवार साहेब दिसतात. परंतु शरद पवार साहेब हे नाव सोपं नाही, हे कार्य सोपं नाही. हे पवार साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आता या राज्यात आणि देशामध्ये शांत बसू देणार नाही. आणि त्यांचे जे काही मनसुबे चालले सत्तेचे, त्यांना वाटतं सगळा काडेमोडा करून आपण पुन्हा सत्तेवर येऊ, परंतु आता कदापि त्यांना सत्तेपर्यंत ते पोहोचू शकणार नाही. ही आम्ही कार्यकर्ते म्हणून सनी, पवारसाहेबांचे कार्यकर्ते म्हणून सनी रान पेटून उठू, राज्य पेटून उठू, राज्यात पेटून उठू आणि देशातसुद्धा पेटून उठणारे कार्यकर्ते आमचे आहेत. ज्वलंतपणा या ठिकाणी झाला, त्यांनी इतकं छेडलं आहे की आता याचा अंत झालेला आहे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, त्यांच्यासोबत असणारे पक्ष यांचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. म्हणून आज या निवडणूक आयोगक आणि त्यांच्या पाठीशी असलेली छुपी शक्ती म्हणजे ती भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत अजित पवार, ही सगळी मंडळी, यांना या देशातली, राज्यातली जनता माफ करणार नाही. ही त्यांना सत्तेत बसण्याची एक शेवटची संधी आहे, त्यांच्या शेवटच्या खुर्च्या आहेत, परंतु या खुर्च्या जनता आता खाली करणार आहे, त्यांना खुर्चीहून सत्तेहून खाली खेचणार आहे. आणि जसं म्हणजे इटो का जवाब फत्तरचे देंगे, जसं आता त्यांनी या ठिकाणी सत्ता असल्यानंतर यांना वेठीस धरलं, तसं त्यांच्या जेवढे भ्रष्टाचारी नेते असतील यांनासुद्धा आता जेलमध्ये गेल्याशिवाय पुढं पर्याय राहणार नाही. जसं बापाने केलं तसं पोराला फेडावं लागतं, अशी परिस्थिती या राज्यात झाली. आणि ही वारसा हे कधी, मला वाटतं काँग्रेसच्या काळात असं कधी घडलं नव्हतं एवढ्या 50-40 वर्षामध्ये, पण इतकं वाईट आपल्याला गेल्या 8-9 वर्षामध्ये बघायला मिळतं. आणि याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो राजकारणाचा. यांचं चाललं राजकारण, परंतु जनतेला वेठीस धरण्याचं काम या माध्यमातून चाललं. यांना विरोधी पक्ष नायनाट करायचं आहे, ही त्यांची भूमिका आहे आणि स्वतः सत्तेत राहायचं आहे. मला वाटतं कदाचित ह्या जर हुकुमशाहीच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने जर हे निवडणुका गेल्या नाही, हुकुमशाहीच्या मार्गाने जर हे भारतीय जनता पक्षाच्या मार्गाने जर सरकार चाललं तर कदाचित मला वाटतं ही शेवटची निवडणूक असेल, भविष्यात निवडणुका होणारच नाही. आमचं दुसरं एक आंदोलन आता असेल की ज्याच्यासाठी आम्ही जे मतदानासाठी EVM मशीन वापरलं जातं, हे निश्चितपणाने मॅनेजमेंट सगळं केलेलं आहे. ही सगळी मॅनेजिंग पार्टी आहे. आजच या देशाचे पंतप्रधान सांगतात आम्हाला देशामध्ये 40+ खासदार, म्हणजे 400+ खासदार मिळणार आहेत. एवढी कशी आम्ही त्यांना आहे, एवढं काम त्यांनी केलं आहे का देशामध्ये? म्हणून तो एक त्यांना जो आत्मविश्वास आहे, त्यांना जनतेचे प्रश्न सोडायचे नाही. त्यांना माहिती आहे जनतानं कोणतं बटन दाबू द्या, ते कमळालाच मतदान पडणार आहे. म्हणून त्यांना आत्मविश्वास आहे, म्हणून ते आज सांगतात 400+ आमचे खासदार येणार आहेत, देशात आमची सत्ता येणार आहे. हे एक सांगायचं कारणच आहे की त्या बटन त्यांच्या हातात आहे, EVM मशीन आहे, रिमोट त्यांच्या हातात आहे, या ताकदीवर ते बोलतात. परंतु आम्ही EVM मशीनसाठी या ठिकाणी जोरदार आंदोलन आता सुरू करणार आहे. आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुका ह्या जर बॅलेट पेपरवर झाल्या तरच ही लोकशाही टिकेल. आणि जर मशीनवर निवडणुका झाल्या या राज्यात, या देशामध्ये कधीच हुकुमशाही म्हणजे लोकशाही राहणार नाही. आणि हुकुमशाहीचा या ठिकाणी म्हणजे पर्वाला सुरुवात ती झालेलीच आहे आणि या ठिकाणी पुढील हुकुमशाही होईल अशा पद्धतीचं आहे. म्हणून या सरकारचा आणि या शासकीय यंत्रणेचा जो गैरवापर चालला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचा जिल्हाध्यक्ष आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष ग्रामीण.
जाहीर निषेध जाहीर निषेध निवडणुकाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध निवडणुकाचा जाहीर निषेध आमचा पक्ष आमचा नेता शरद पवार आमचा पक्ष आमचा नेता शरद पवार आमचा नेता आमचा पक्ष शरद पवार नहीं डरेंगे नहीं डरेंगे गड़ी जाने से नहीं डरेंगे गड़ी जाने से नहीं डरेंगे नहीं डरेंगे नहीं डरेंगे गड़ी जाने से नहीं डरेंगे नहीं डरेंगे नहीं डरेंगे गड़ी जाने से नहीं डरेंगे नहीं डरेंगे नहीं डरेंगे गड़ी जाने